ज्यांना शिवसेनेनं एवढी मोठी जबाबदारी दिली आणि नंतर आता भारतीय जनता पक्षाच्या तुकड्यावर जे जगतात त्यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे साहेबांना शिंकवण्याची गरज नाही. कोणत्याही गद्दारांना तिकीट इकडे शिवसेनेकडे मिळणार नाही. हे उंची काय ना अमित शहा जाऊन विचारावर. साहेब आज राणे असं पण म्हणाले की निवडणुकीनंतर 10च आमदार हे उद्धव ठाकरेंकडे असतील. मला असं वाटतं ज्यांना शिवसेनेनं एवढी मोठी जबाबदारी दिली आणि नंतर आता भारतीय जनता पक्षाच्या तुकड्यावर जे जगतात त्यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे साहेबांना शिंकवण्याची गरज नाही. या महाराष्ट्रात शिवसेनेचे किती आमदार येऊ शकतात नारायण राणेंना चांगलं माहिती आहे. आता त्याला ते बोलतात पण त्याला आता निवडणूक आल्याशिवाय आम्ही उत्तर नाही देऊ शकत. निवडणूक आल्यावर उत्तर देऊ. हेमंत गोडसे हे तुमच्या संपर्कात आहेत, म्हणजे शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती तुमच्या जिल्हा प्रमुखांनी दिलेली बडगुजर असतील परंतु कोणत्याही गद्दारांना तिकीट इकडे शिवसेनेकडे मिळणार नाही. जरी तुमच्याकडे आले तरी कुणी येऊ जाओ तिकीट नाही मिळणार कोणाला. साहेब अनेक ठिकाणी वंचितनं काय केलेलं आहे, तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, परंतु अनेक ठिकाणी तुमच्या विरोधात उमेदवार देत गेलेले. वंचित हे नेमकं तुमचे मित्र आहे का शत्रू आहे, काय झालं? आमचे मित्रच येते. वंचितला अजूनही आमचा प्रयत्न चालू आहे की वंचितने आमच्यासोबत महाविकास आघाडीसोबत लढावं. आता एक शेवटचं प्रकाश आंबेडकरांना आव्हान काय करणार आहे, कारण 2 दिवस शिल्लक आहे. आता तेच बोललो ना आम्ही की वंचित आणि आम्ही सगळे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीची घटना विरोधी काम करते. हुकुमशाही माजूरची ते तिला विरोध करायला सगळ्यांनी एकत्र यावं. सर तुम्ही शिवसैनिक म्हणून मोठी कारकीर्द गाजवलेली आहे, परंतु इतिहासात पहिल्यांदाच शिंदेच्या शिवसैनिकांना तिकीट मिळाल्याच्या नंतर पण मुंबईत जावं लागतं. आमच्या शिवसैनिकाला कधी जावं लागत नाही तिकीट. सामना देतं संपला विषय. हेमंत पाटील मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन करत आहे प्रचार सोडून. हे त्याचं पण दुर्दैव आहे स्वतःचं त्याचं. कारण एक हिशोबाने जर विचार केला तर तो पक्षाचा खासदार आहे, त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे. त्याला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही. विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवेंचा हेमंत पाटलांना सल्ला काय असेल? गोडसे असतील, हेमंत पाटील, भावना गोडी. मी शेवटी शिवसैनिक म्हणून आहे, पण जो स्टँडिंग खासदार असतो त्याला देत असतात आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली, मोठं काम केलं तर त्यांना तिकीट दिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे साहेब, हिंगोलीमध्ये जे महायुतीच्या लोकांचं चाललंय काय? कारण आपण आता अर्ज बांधण्यासाठी काय माहिती मला माहिती नाही, पण आमचं शिवसेनेचं व्यवस्थित चालू आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करते आणि आम्ही विजय प्राप्त करू. 2 आमदार गुप्त बैठक घेतात असं ऐकलंय मी. 2 आमदार एक शिंदे गटाचा आणि भाजपाचा गुप्त बैठक घेतात हेमंत पाटला विरोधात. पण त्यांची हेमंत पाटलांचं तिकीट काढण्यासाठी बैठक झाल्याची चर्चा आहे. तेच तर आम्ही पण ऐकतो. काय झालं असं बैठक? बघा आता तुमचे त्यांचे षडयंत्र चालू आहे. पण तुमचा उमेदवार आहे तो किती मताधिक्याने निवडून येईल? मला ते माहित नाही. विजय पक्का आमचा प्रचंड मात्र. चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.